चला आता मग आज सोप्या पद्धतीने आपण गवारीची भाजी करूया. इथे मी एका कढईत तेल घेतले, जिरी मोहरीची फोडणी केली, कांदा छान बारीक चिरून त्यात परतून घेतलाय आणि ही गवार निवडलेली तीही छान त्यात परतून घ्यायची. कांदा आणि गवार मस्त अशी एक 5 ते 10 मिनिटापर्यंत छान अशी परतून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कांदाही छान परतलाय. आता त्यात आपण काश्मीरी लाल मिर्च, घरचा काळा मसाला, चवीनुसार मीठ, टॅमॅटो मस्त असं हलवून छान असं फ्राय करून घ्यायची आहे गवार आपण. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं आपली गवार दिसत आहे. आता एक वाफ काढायची आहे आणि आपण ह्यात बिलकुल पाणी टाकलेलं नाही, नुसतं टॅमॅटोवरती ही गवार शिजलेली आहे. आणि त्यात आपण आता आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर इथे मस्त अशी गवारीची भाजी तयारी आणि खूप सोप्या पद्धतीने होते. मुलांना टिफिनसाठी, मिस्टरांना टिफिनसाठी देता येते. तर एकदा नक्की करून पहा अशी गवारीची भाजी.